लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही करताय का ही चूक? लाडक्या बहिणींची फसवणूक होत आहे. जर आपण मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची बँक खाती उघडून म्हणजेच महिलांच्या लाडक्या बहिणींचे बँक खाते उघडून मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच पैशांची अफरातफर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबईतील जुहू पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अविनाश कांबळे, श्रुती राऊत आणि फाल्गुन जोशी या 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि इतर 3 फरार आहेत. तर पोलिसांनी या घोटाळ्याशी संबंधित 150 ते 200 सक्रिय बँक खातेही गोठवलेले आहेत, म्हणजे अकाउंट्स फ्रीज केलेले आहेत आणि 19 लाखांपेक्षा जास्त रक्कम वसूल केलेली आहे. रॅकेट मुंबईतील झोपडपट्टी भागात जसे की नेहरूनगर, धारावी इतर भागात सक्रिय आहे. आरोपी कमी शिक्षित महिलांना लक्ष्य करायचे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1000 ते 1500 रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांची बँक खाते उघडून घ्यायचे. या खात्यांचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर पैशांच्या हस्तांतरणासाठी केला जायचा आणि या खात्यांमध्ये विविध स्रोतांमधून पैसे ट्रान्सफर केले गेले होते, जे नंतर बेकायदेशीर कामांमध्ये वापरले गेलेले होते. विलेपार्ले पश्चिमेकडील नेहरूनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका व्यक्तीने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारदाराने सांगितले की त्याच्या भाडेकरूने त्याला सांगितले की काही लोक लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बँक खाती उघडण्यासाठी 1000 रुपये देऊ करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि या प्रकरणाची सखोल तपास केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, असे जुहू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद लांडगे म्हणाले. तपासात असे दिसून आले की रॅकेट केवळ नेहरूनगरमध्येच नाही तर धारावी आणि इतर झोपडपट्टीमध्ये सक्रिय होते. पोलिसांनी 150 ते 200 बँक खाती गोठवली आहेत आणि 19 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी टोळीचा भाग आहेत, ज्यांनी कमी शिक्षित महिलांना लक्ष्य केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी योजनेच्या नावाखाली महिलांची दिशाभूल करायचे आणि त्यांच्या खात्यांचा गैरवापर करून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 150 ते 1500 रुपयापर्यंत आमिष दाखवून फसवणूक करत होते. परंतु या रॅकेटने या योजनेचा फायदा घेतला आणि अनेक महिलांना फसवले आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध तीव्र केलेला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर तुम्हालाही कोणी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1000-2000 रुपये देऊन बँक खाते उघडून घेत असेल तर तुम्ही सावध राहा. तुम्ही ही चूक करू नका. तुमचा अकाउंट ही मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच पैशांची अफरातफर करण्यासाठी, बेकायदेशीर पैसा वळवण्यासाठी केली जाऊ शकते. यामुळे तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अशाच नवीन मराठी अपडेट्स पाहिजे असतील लाडकी बहीण योजनेशी, तर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ पाहिजे असेल त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.